आज आपण पिकॉकचे फिदर्स बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 40 सेंटीमीटरचे 5 कॉर्ड्स लागणार आहेत. एक स्टिक हवी आहे आणि 65 सेंटीमीटरच्या 8 कॉर्ड लागणार आहेत. तर सर्वप्रथम आपण 8 कॉर्ड आहेत त्यामधील 4 कॉर्ड घेणार आहोत. एकसारख्या साईज करून त्यामध्ये मध्यभागी अशा प्रकारचा नॉट लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण आणखी 2 कॉर्ड घेणार आहोत. त्यातील एका कॉर्डमध्ये आपण मध्यभागी दुसरे कॉर्ड त्याला डबल पाइपिंग करून अटॅच करणार आहोत. अशा पद्धतीने अटॅच करून झाले की आपण पहिला नॉट लावलेला आहे तिथं असे उलट करून पाईप ठेवायचा आहे तो. नॉटची बाजू आहे ती बाहेरच्या साईडला करायची आहे. त्यानंतर आपण एक थ्रेड पकडून राहिलेल्या रिमेनिंग 4 थ्रेडने त्याला डबल पाइपिंग करून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपण डबल पाइपिंग करणार आहोत. अशा पद्धतीने आपण डबल पाइपिंग करायची आहे. पूर्ण राऊंड बनला पाहिजे अशा पद्धतीने पाइपिंग करणार आहोत. या 2 कॉर्ड्स आहेत आपण नॉट लावलेल्या त्या साईडला करणार आहोत, त्या आपण यामध्ये घेणार नाही आहोत. दोन्ही साईडच्या 4-4 कॉर्डने आपण नॉट लावणार आहेत. अशा पद्धतीने पाहू शकता असा राऊंड बनला. असा नॉट पूर्ण राऊंड बनला की शेवटी ज्या पाईपला आपण पाइपिंग केलेला आहे ना तो कॉर्ड घेऊन लास्टला तिथे राऊंड करायचं, म्हणजे तिथे नॉट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 8 सेंटीमीटरची राहिलेली कॉर्ड घेणार आहोत आणि त्यामध्ये अटॅच करणार आहोत. अशा पद्धतीने अटॅच करायचे आहे. जिथं नॉट दिला आहे त्यातील एक कॉर्ड बाजूला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या कॉर्ड साईडून राऊंड अशी पाइपिंग करता यायची आहे. तर हे पाइपिंग करताना आपण या ठिकाणी या पाईपला आपण दुसरा म्हणजे 40 सेंटीमीटरचे जे 5 कॉर्ड घेतलेत ते त्या कॉर्डने पाइपिंग करणार आहोत. तर असं करायचं आहे की जो आपण पहिले 2 कॉर्डनी पहिल्यांदा पाइपिंग करून घेणार आहोत. डबल पाइपिंग झाली की त्यानंतर आपण एक कॉर्ड अटॅच करणार आहोत. असं पूर्ण राऊंडमध्ये 5 पाईप त्या अटॅच करून घेणार आहोत. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर अशा 2-2 पाईप साईडला काढून घ्या. या कॉर्ड बाजूला केल्यानंतर आपण या दोन्ही कॉर्डनी डबल पाइपिंग करून झालं की एक पाईप अटॅच करायचे. असे 5 कॉर्ड आहेत ते अटॅच होऊन जातात त्यामध्ये. अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे पाईप. व्हिडिओमध्ये मी हवी तितकी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे काही गोष्टी शॉर्टमध्ये आलेल्या आहेत. अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपले सर्व कॉर्ड आहेत ते अटॅच करून झाले आहेत. डबल पाइपिंग करून झालेले आहे. आता शेवटी जिथं राऊंड संपतो आहे तिथला नॉट पाहून घ्या एकदा. सगळा कॉर्ड आहे ते एकदम टाईट करून घेणार आहोत. एकाखाली एक असं नॉट बसला पाहिजे. जो राऊंड आपला लास्टला येतो आहे ना तो एकाखाली एका नॉट बसला म्हणजे ते दिसायला खूप सुंदर दिसतं. त्यानंतर आता आपली शेवटची 8 सेंटीमीटरची राहिलेली कॉर्ड आपण अटॅच करून घेणार आहोत आणि त्याला सर्व कॉर्डनी पाइपिंग करून पुन्हा त्याचा एक राऊंड बनवून घेणार आहोत. पाइपिंग हे एकदम टाईट करा. जास्त असे लूज पण नाही दिसले पाहिजे कारण ते आपण फिदर्स बनवत आहोत.
अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंड पायपिंग करून घेणार आहोत. पाहू शकता जसं जसं पायपिंग होईल तसं तसं तो फिदर एकदम सुंदर असा बनत जातो. फक्त पायपिंग टाईटली बनवायची आहे आणि नॉट हे लास्टचा आहे तो एकाखाली एक आला पाहिजे एवढीच दक्षता घ्या. पाहू शकता एकाखाली एक तिन्ही नॉट आले पाहिजेत. जर तुम्हाला आणखी फिदर म्हणजे आणखी एक राऊंड बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता, म्हणजे ते आणखी मोठा फिदर होईल आणि छान दिसेल. अशा पद्धतीने आपण राऊंडवाले 6 फिदर बनवून घेणार आहोत आणि ते त्यानंतर एक अंडाकृती म्हणजे मध्यभागी अटॅच करण्यासाठी आपण एक फिदर बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 80 सेंटीमीटरच्या 6 कॉर्ड हवे आहेत. त्यातील एक कॉर्ड घेऊन आपण त्याच्या मध्यभागी 2 कॉर्ड अटॅच करणार आहोत डबल पायपिंग करून. अशा पद्धतीने दोन्ही कॉर्ड आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत. मी आणखी एक कॉर्ड अटॅच करते. असं टोटल आपण 3 कॉर्ड अटॅच करून घेणार आहोत डबल पायपिंग करून. तुम्हाला हवं तर तुम्ही 4 पाईप अटॅच करू शकता. त्यासाठी तुम्हाला 8 कॉर्ड घ्यावे लागतील. त्यानंतर आपण याचा असं अंडाकृतीमध्ये म्हणजे थोडासा लंबगोल आकार बनवणार आहोत. त्यानंतर आपण एक नॉट सोडून बाजूला ठेवून सेकंड लाईनमध्ये एक नॉट बाजूला ठेवून पायपिंग करणार आहोत. पाहू शकता पुन्हा थर्ड लाईनमध्ये एक कॉर्ड साईडला सोडून पायपिंग करणार आहोत. डबल पायपिंग करायचं आहे, पायपिंग टाईट बनवायचं आहे. अशा पद्धतीने पायपिंग करून घ्या. जर काही समज नाही तर मला नक्कीच कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगेन. पाहू शकता आपण जो लास्टला नॉट लावणार आहोत ना, तो नॉट फक्त व्यवस्थित पाहून घ्या. कारण मधलं पायपिंग होतं पण साईडचा आकार बनवण्यासाठीचा जो नॉट लावतो तिथं थोडंसं चुकू शकतं. अशा पद्धतीने पायपिंग करून घ्या. शेवटी आपण जो नॉट लावणार आहोत ना शेवटला थर्ड लाईन संपल्यानंतर त्यात तोच पाईप बाजूला ठेवायचा आणि त्याच्या आतील पाईपमधून बाकीच्या पाईपला पायपिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने पायपिंग करा. त्यानंतर आता आपण फोर्थ लाईनचा जो नॉट आहे तो पाहू शकता, तो वरच्या साईडने करायचा. म्हणजे आपण आत्ता जे डबल पायपिंग केलं ना तशा पद्धतीनं न करता तो वरच्या दिशेने पायपिंग करायचं त्याला. पाहू शकता ज्या कॉर्डने आपण पायपिंग करणार आहोत तो कॉर्ड वरच्या साईडून घ्यायचा आहे आणि उलट दिशेने पायपिंग करायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायचं आहे. ते दिसायला अशा पद्धतीत दिसलं पाहिजे. उलट दिशेने पायपिंग केलं की आपला जो नॉट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे. अशा पद्धतीने हा फिदर बनवून घ्या.
किंवा तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही त्या फिदरमध्ये बनवू शकता. जर तुम्हाला तो नॉट नाही समजला तर तुम्हाला ज्या पद्धतीने नॉट देता येईल त्या पद्धतीने नॉट देऊन तुम्ही तो फिदर बनवून घ्या. पाहू शकता अशा पद्धतीने आपला तो पूर्ण फिदर बनून तयार होत आहे. त्याचा लुक असा आला पाहिजे आणि तो आपण अशा पद्धतीने पिकॉकच्या बॉडी पार्टमध्ये अटॅच करणार आहोत सर्व फिदर. पाहू शकता अशा पद्धतीने अटॅच कर. जर तुम्हाला ते अटॅच करताना मधून नॉटच्या मधून जर तो पाईप काढतानाही आला तर तुम्ही तो ग्लू गनच्या मदतीने चिपकवूनही घेऊ शकता किंवा स्टिचही करू शकता त्याला. अशा पद्धतीने आपण नॉट लावणार आहोत. पाहू शकता फक्त नॉर्मली तो क्रॉसमध्ये सेट झाला पाहिजे. त्यानंतर आपण आता पिकॉकची चोच बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपले जे पहिले 2 नॉड आहेत त्यामध्ये आपण 40 सेंटीमीटरचा एक नॉड अटॅच करून घेणार आहोत आणि त्याला डबल पाइपिंग करणार आहोत. अशा पद्धतीने पाइपिंग करायची आहे. एकदा आतून एकदा बाहेरून अशी पाइपिंग झाली पाहिजे म्हणजे ती चोच दिसायला छान सुंदर दिसतेही आणि बनतेही छान. अशा पद्धतीने आपण दोन्ही कॉर्डला पाइपिंग करणार आहोत. असे 4 नॉट लावून झाले दोन्ही साईडून की आपण मग दोन्ही पाईप एकत्र पकडून त्याला एक नॉट देणार आहोत. म्हणजे जो चोचीच्या पुढचा जो निमुळता भाग आहे तो बनून येतो. अशा पद्धतीने पाहू शकता किती सुंदर चोच बनले आहे. फक्त जो पुढचा नॉट जो लावणार आहे तो एकदम टाईट लावायचा आहे जेणेकरून तो भाग निमुळता असा होईल. आता आपण सर नॉट कोट करून ते चिपकवून घेणार आहोत. त्यानंतर आपण मोराचे जे तुरे आहेत ते बनवणार आहोत. त्यासाठी आपण 5 कॉर्ड छोटे छोटे कट करून घेतले आहेत ते चिपकवून घेणार आहोत आणि त्याला पिंक कलरचे म्हणजे जो कलर वापरणार आहात त्या कलरने छोटेसे नॉट देऊन ते पण छान असे चिपकवून घेणार आहोत तिथे म्हणजे तो तुरा दिसायला छान दिसतो. असे 5 तुरे बनवणार आहोत आपण. पाहू शकता अशा पद्धतीने चिपकवून घ्यायचे आहेत. आपण 5ही तुरे चिपकवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जे फिदर्स बनवलेले आहेत ते अटॅच करून घेणार आहोत. त्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे नॉट दिले आहेत त्यामधून तो जो कॉर्ड आहे तो काढून अटॅच करू शकता. परंतु मी जे आहे ते दोन्ही फिदर्सचे कॉर्ड आहे ते पकडून अटॅच करत आहे. अशा पद्धतीने नॉट लावून घेतले तर तो एकदम टाईट होतो. फक्त अटॅच झालं पाहिजे आणि तो टाईट झाला पाहिजे. एकाखाली एक वगैरे असा नाही आला पाहिजे. अशा पद्धतीने नॉट लावा. जर नाही व्हिडिओमध्ये समजलं तरी तुमच्या ॲडजस्टनुसार ॲडजस्ट करून तुम्ही तर नॉट द्या. अशा पद्धतीने फक्त जे फिदर आहेत ते एकाखाली एक व्यवस्थित आले पाहिजेत आणि टाईट बसले पाहिजेत. अशा पद्धतीने
जो आपण लास्टला राऊंड बनवताना जो नॉट दिलेला आहे ना, तो नॉट एकाखाली एक आला पाहिजे एवढंच लक्षात राहू द्या. म्हणजे तो असं जो ज्या ठिकाणी आपला बाजू कोपरा जिथे शिल्लक आहे ना तिथं तो नॉट गेला पाहिजे, म्हणजे ते दिसायला छान दिसतं. आणि अशा पद्धतीने नॉट लावून घ्या. ते फिदर आहे ते नॉटमधून काढण्याऐवजी आपण एक साईडला बाजूने ठेवूनच नॉट लावलेले ते एकदम छान दिसतात आणि टाईटही बसतात व्यवस्थित. अशा पद्धतीने नॉट लावा. फक्त पाईप एकसारखे पकडून त्याला नॉट लावा. पाहू शकताय एकसारखा सेट झाला पाहिजे तो. एकाखाली एक फिदर न येता तो एकसारखा सेट झाला पाहिजे. वरून दिसताना तो एकसारखा दिसला पाहिजे. अशा पद्धतीने टाईटली पायपिंग करून घ्या. टाईटली असे नॉट लावा. पाहू शकताय असा टाईट नॉट लागला पाहिजे. अशा पद्धतीने जो आपण लास्टचा नॉट दिला ना त्या कोपऱ्यामध्ये जो मध्यभाग आहे ना त्या ठिकाणीच जो आपण फिदर बनवताना नॉट दिलेला आहे तो आला पाहिजे. अशा पद्धतीने पाहू शकता. दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि तिन्ही फिदर्स एकदम व्यवस्थित टाईटली बसलेले आहेत. अशा पद्धतीने आपण 6 फिदर्स ॲड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे. पाहू शकता तो नॉट आहे तो कसा मी ॲड केलेला आहे तो पाहू शकता. अशा पद्धतीने तो सेट करायचा आहे. मध्ये स्पेस नाही राहिला पाहिजे. फिदर्स अटॅच करताना मध्ये पेस नाही राहिला पाहिजे, एवढीच काळजी घ्या. अशा पद्धतीने टाईट नॉट लावा. फिदर्स लावताना फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की जो कॉर्ड आपण घेतो आहे तो दोन्ही कॉर्डचा नॉट लावणार तो नॉट आणि कॉर्ड कोणता घेतो आहे तोच. असं छान नॉट बसला की ते एकदम फिदर्स पण एकदम टाईटली सेट होतात. हे असं सेट झालं पाहिजे.
अशा पद्धतीने आपण 6 फिदर एकाखाली एक असे छान असे सेट करून घेणार आहोत आणि त्याला एक शेप देऊन घेणार आहोत. सर्व नॉट आहेत, कॉर्ड आहेत ते एकदम टाईटली नॉट लावून त्याला घेणार आहोत. तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आणखी कोणता क्राफ्ट हवा असेल, त्याची डिझाईन हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी तो नवीन क्राफ्ट, नवीन व्हिडिओ घेऊन येईल. पाहू शकता असं सेट करा छान असं. अशा पद्धतीने सेट करून घ्या लास्टचा फिदर आपला. अशा पद्धतीचं कोणतंही क्राफ्ट हवं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी प्रयत्न करेन आपल्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येण्याचा पूर्ण. अशा पद्धतीने टाईटली फिदर आपण ॲड करून घेतले आहेत सर्व. पाहू शकता त्याचा लुक किती सुंदर आलेला आहे. आणि हा एक जो आपण लास्टला अटॅच करणार आहोत ना शेवटी, हा जो लुक येतो आहे तो फिदर फक्त इतर फिदरपेक्षा थोडासा मोठा बनवायचा, एक राऊंड एक्स्ट्रा बनवायचा त्याला. म्हणजे इतर फिदर छोटे आणि लास्टचा तो मोठा पिसारा येतो तो वाला फक्त एक राऊंड एक्स्ट्रा करायचा आहे त्यासाठी. अशा पद्धतीने आपण सर्व फिदर अटॅच करून घेतले आहेत. आता पाहू शकता किती सुंदर लुक आला आहे. त्यानंतर आपण एक अशा पद्धतीने आपण सर्व फिदर अटॅच करून घेऊयात.
पाहू शकता किती छान लुक आला आहे. सर्व फिदर आपण अटॅच करून घेतले आहेत. आता आपण शेवटचा जो सगळ्यात मोठा बनवलेला फिदर आहे तो ॲड करून घेऊयात. त्यासाठी फक्त कॉर्डला एक राऊंड एक्स्ट्रा पायपिंग करायची आहे. अशा पद्धतीने आपण छान असे नॉट लावून सर्व फिदर ॲड करून घेऊयात. तो नॉट आहे तो एकदम त्या कोपऱ्यामध्ये गेला पाहिजे, अशा पद्धतीने फिदर सेट करूयात. अशा पद्धतीने आता आपण शेवटचा फिदर ॲड करून घेऊयात. मध्ये गॅप नाही राहिला पाहिजे याची काळजी घ्या. अशा पद्धतीने व्यवस्थित नॉट लावून घ्या. तर पाहू शकता आपण आपले सर्व फिदर्स ॲड करून घेतले आहेत. किती सुंदर लुक आला आहे. आता 4.5 मीटरची एक नॉट घ्या. ती एक अशी बॅक साईडला एका नॉटमध्ये ॲड करून घ्या आणि त्या सर्व जे आपण फिदर्स बनवले त्याला राऊंड पायपिंग करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ॲड करा. कॉर्ड अटॅच करून झाले की आपण जे साईडचे जे कॉर्ड बाजूचे जे आहेत ना शिल्लक त्याने पायपिंग करणार आहोत. तर नॉट जो लावणार आहोत तो उलट दिशेने लावायचा आहे. तुम्ही पाहू शकता जो आपले साईडची जी डिझाईन आहे ते बनवत आहे आपण. अशा पद्धतीने जो नॉट पकडायचा आहे आणि जो आपण 4.5 मीटरचा जो कॉर्ड घेतलेला आहे ना तो त्यातून काढायचा आहे. अशा पद्धतीने तो नॉट लावायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने असा नॉट बसला पाहिजे आणि दिसायला खूप सुंदर लुक येतो त्याला. पाहू शकता अशा पद्धतीने नॉट लावून घ्या. जे आतमधले जे कॉर्ड आहेत ते घ्यायचे नाहीत. जे फक्त बाहेरच्या साईडचे जे आहेत ना कॉर्ड त्यालाच नॉट लावून घ्यायचं आहे. तुम्हाला नक्कीच ही मोराची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने नॉट लावा.
आणि डबल राऊंड करून घ्यायचं. जे आपण 4 मीटरची जी नॉट घेतली आहे ना त्याचा चा जो फिदर आहे तिथपर्यंत राऊंड जातो. त्यानंतर आपण डबल राऊंड करणार आहोत. जे आपले नॉट शिल्लक आहेत त्या कॉर्ड शिल्लक आहेत ना त्याच्यातून एक राऊंड तुम्हाला हवा असेल तर करा, नाही केलं तरी चालेल. एक राऊंड सफिशियंट आहे. पण डबल राऊंडचा पण लूक छान येतो म्हणून डबल राऊंड करून घ्यायचा. त्यासाठी कॉर्ड सेपरेट अटॅच करण्याची गरज नाही. पाहू शकता किती छान लूक येतोय. अशा पद्धतीने आपण सर्व कॉर्ड अटॅच करून घेणार आहे.
जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा एक राऊंड करू शकता. तर मी नॉट पहा कसे लावते आहे. या नॉट लावताना गॅप नाही द्यायचा आहे. जो सेकंड राऊंड घेतो आहे तो एकसारखं झालं पाहिजे. अशा पद्धतीने सर्व नॉट लावून आपण सर्व कॉर्ड कट करून ते चिपकवून घेणार आहोत. आता आपण मोराचे पाय बनवून घेऊयात. त्यासाठी 20 सेंटीमीटरचे 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्या अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायच्या आहेत. 2-2 कॉर्ड एका ह्यामधून घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ॲड करून घ्या. असे कॉर्ड अटॅच करून झाले की 3 कॉर्ड एकत्र करायचे आणि एका कॉर्डने आपण त्याला नॉट देणार आहोत. असं म्हणजे डबल पायपिंग करायचं आहे. अशा पद्धतीने एकदम टाईटली पायपिंग करायची आहे. 4 नॉट लावून झाले की म्हणजे 2 वेळा डबल पायपिंग करून झालं की त्यानंतरचा जो थर्ड टाईम आपण एकदम टाईटली पायपिंग करायची आहे, जेणेकरून त्याला पायाचा लूक येईल. अशा पद्धतीने एकदम टाईटली ओढून घ्यायचं आहे आणि साधारणतः आपण 10 नॉट लावणार आहोत. अशा पद्धतीने पाहू शकता पायाचा लूक किती छान आला आहे. त्यानंतर आता त्या कॉर्डला आडवी पायपिंग करायची आहे. एक कॉर्ड पकडून राहिलेल्या 3 कॉर्डने अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. डबल पायपिंग करायची आहे. पाहू शकता. आता सर्व कॉर्ड कट करून आपण ते चिपकवून घेणार आहोत. त्यानंतर आपण आता स्टिक ॲड करूया. वरती आपण ज्यावेळेस कॉर्ड कट करून चिपकवतो त्यावेळेस एक 4 कॉर्ड रिमेनिंग ठेवायचे. त्याला साधारणतः एक 10-20 सेंटीमीटरपर्यंत मोठा कॉर्ड अटॅच करून घ्यायचे 4 आणि अशा पद्धतीने स्टिकची पायपिंग करून घ्यायचं आहे. स्टिक पाईप करताना एकदम टाईटली करायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही. अशा पद्धतीने. आणि जे मोराचा जो फेस आहे तो तुम्ही स्टिकला ग्लू गनच्या मदतीने चिपकवू शकता. नाही चिपकवला तरी चालेल, कारण आपण पायपिंग टाईटली केल्यामुळे तो फेस पूर्ण स्टिकवरती व्यवस्थित बसतो. दोन्ही साईडला आपण स्टिकला पायपिंग करणार आहे, जेणेकरून स्टिकला लूक छान येईल. अशा पद्धतीने एकदम टाईटली पायपिंग करायची आहे.
पाहू शकता फ्रेंड्स, आपला पिकॉक किती छान बनून झाला आहे, किती छान लुक आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता या साईडला पण आपण पायपिंग करून घेऊयात. अशा पद्धतीने फेस छान असा सेट होतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो.